लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. नंदिनी आणि मानिनी खाली हॉलमध्ये बोलत असतात. तेव्हाच पिहू शाळेतून घरी आलेली असते. पिहू आल्याबरोबर रडायला लागलेली असते आणि धावतच तिच्या खोलीत येते. आता तिला काय झाले हे पाहण्यासाठी नंदिनी तिच्या खोलीत येते आणि तेव्हाच पिहूला म्हणते, पिहू काय झाले बाळा, का रडतेस तू? आणि तेव्हा पिहूला समजवण्यासाठी ती तिला शांत करण्यासाठी पाण्याचा ग्लास देते. हे बघ बरं, इथे बस, थोडंसं पाणी पे, तुला थोडंसं शांत वाटेल. तेवढ्यातच पिहू उठून उभी राहते, म्हणते नाही, मला नाही पाणी प्यायचंय. तेव्हाच नंदिनी म्हणते, अगं पण झालंय तरी काय बाळा, सांग तरी. आणि तेव्हाच पिहू तिच्या बॅगेतून पेपर्स काढते आणि ते पेपर नंदिनीच्या हातात देते. आता सरप्राईज टेस्ट क्लासमध्ये घेतलेली असते आणि त्या सरप्राईज टेस्टला पिहूला 0 मार्क्स मिळालेले असतात. एकही मार्क्सचं किंवा एकाही प्रश्नाचं उत्तर तिने लिहिलेलं नसतं. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं हे कसं झालंय? आत्तापर्यंत तर कितीतरी सरप्राईज टेस्ट झालेले आहेत, मग त्यामध्ये तू छान अभ्यास केलेला होता, छान मार्क्ससुद्धा मिळाले होते आणि मला माहिती ना, तू नेहमीच अभ्यास करतेस, मग हे कसं झालंय? तेव्हाच आता इथे ती म्हणत असते, हो वहिनी, मला माहिती आहे, पण टीचरनी अशी अचानक सरप्राईज टेस्ट घेतली. त्यावर नंदिनी म्हणते, अगं पण याआधी पण घेतली होती ना? पण मला नाही गं माहिती. जेव्हा ते सरप्राईज टेस्टचा क्वेश्चन पेपर माझ्या हातात दिला तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं आणि मला काहीच लिहितासुद्धा आलं नाही. बरं पण वहिनी प्लीज गो, हे तू आईला सांगू नकोस ना. तू जर हे आईला सांगितलं तर आई माझ्यावर ओरडेल गं. असंच ती इथे बोलते आणि तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, हे बघ, तू नको काळजी करू, तू अगोदर शांत हो बरं. मी कोणाला काहीही सांगणार नाही, तुझ्या आईला काही सांगेल किंवा इतरांना कोणालाच काही सांगणार नाही. पण तू शांत होणार आहेस का? पण मला एक गोष्ट सांग, तू एवढं कसं आठवलं नाही तुला कसली भीती वाटते का? तुला कोणी काही ओरडलंय का? किंवा तुला काही झालंय का? तू आजारी, पोटात दुखते का तुझ्या? तेव्हाच ती म्हणते, नाही, मला काही झालेलं नाहीये. मग काय झालंय? तुला कोणी ओरडलंय का? तू का सांगत नाहीयेस काहीच? हे बघ, असं नाही ना, मोठ्यांना काहीतरी सांगायचं असतं. बोल ना बाळा, काही झालंय का तुला? आणि तेव्हाच इथे स्वत्याचं बोलणं तिला आठवतं. कशा पद्धतीने दीपकला सांगून तिने नंदिनीला त्यांच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं. आणि तेव्हाच ती लगेचच पुन्हा आणखी घाबरते आणि घाबरल्याबरोबरच नंदिनीच्या मिठीत शिरते. आणि तेव्हा नंदिनी तिला म्हणते, बरं ठीक आहे, नाही ना तुला सांगायचं काही, तुला नाही ना काही आठवतंय किंवा इच्छा होत नाही ना, तर नको सांगू. पण प्लीज हे बघ, आता इथून पुढे मी सुद्धा तुला ह्या विषयावर बोलणार नाही किंवा तुला मी काही विचारणार सुद्धा नाहीये, ठीक आहे? मग आता आपण ना, पिहूला जसं आवडतं तसंच त्याच पद्धतीने सगळं काही करूयात. तू काळजी करू नकोस बरं. चल, तू फ्रेश हो बरं. असं नंदिनी तिला समजावत असते आणि ती म्हणत असते, ठीक आहे, आता तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मग तुला कोणीच काही विचारणार नाही किंवा तुला कोणाला काही सांगायची पण गरज पडणार नाही. आता पुन्हा एकदा पिहू तिच्या मिठीत जाते आणि तेव्हा नंदिनी विचार करते, नेमकं पिहूला झालं काय असेल? आता हिच्या मनासारखंच करावं लागेल. म्हणूनच नंदिनी तिचं डोकं चालवत असते. आता इव्हिनिंगची वेळ असते, देवासमोर दिवाबत्ती केलेली असते आणि मस्त पिहू आणि नंदिनी गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा त्यांच्या घरामध्ये असणारा जो देवघर आहे त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या असतात. मस्त दोघी तिथे उभा राहून शुभं करोती कल्याणमचा श्लोक इथे त्या म्हणत असतात आणि संध्याकाळी दिवा लावता वेळेस हा श्लोक म्हटल्यामुळे खूप प्रसन्न घरामध्ये वाटत असतं. आता ह्या दोघींचा आवाज ऐकल्यानंतर मानिनी धावत येते. त्यासोबतच जीवा, पार्थ आणि काव्यासुद्धा तिथे येऊन त्यांना मिक्स होतात आणि ते सुद्धा श्लोक म्हणत असतात. तेवढ्यातच आज हा श्लोक पूर्ण झाल्यावर मानिनी म्हणते, खरंच नंदिनी, किती प्रसन्न वाटतंय ग, हे सगळं काही तुझ्यामुळे झालंय. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो आई, असं काही नाही. अगं हो, खरंच आज कितीतरी दिवसांनी सगळेजण असे देवासमोर एकत्र हात जोडून उभे आहोत आणि त्यामुळेच खूप आनंद मला होतोय. तेवढ्यातच आता मानिनी म्हणते, पण खरं सांगू का, मला असं वाटतं की आठवड्यातून एकदा तरी आपण असं देवासमोर इथे उभं राहिलंच पाहिजे. पण आता बाबा कुठे आहेत? आणि तेव्हाच अहो, आणखी ते आले नाही आहेत. आणि तेव्हाच काव्या म्हणते, खरं सांगू का, बाबा म्हणजे ना मंदिरातील घंटा. आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो, मग आई म्हणजे ना हेडमास्टर. आणि
आता इथे मानिनीने सगळं सांगितल्यानंतर ते सगळेजण होकार भरत असतात आणि तेवढ्यातच आता इथे मानिनी म्हणते, अरे तुम्ही विद्यार्थी आणि मी टीचर असल्यासारखं असं काय ऐकत बसलायत. तेव्हाच काव्या म्हणते, हो तुम्ही आहातच हेडमास्टर, आणि तुम्हाला सांगू का विक्रम काका म्हणजे ना घंटा म्हणजेच की बेल. आणि त्यासोबत आता टीचरांनी जर विद्यार्थ्यांना फैलावर घेतलं, काही क्वेश्चन्स विचारले किंवा गणिताचा तास असेल तर मूड खराब होतो ना, मग लगेचच विक्रम काका येणार आणि टन 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 घंटा वाजवणार म्हणजे शाळा सुटली. आता लगेचच मानिनी म्हणते, काय 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 चाललेलं आहे. तेवढ्यातच काव्या म्हणते, सॉरी आई सॉरी. अगं हो ग चालतं तेवढं, काही फरक पडत नाही. पण मला सांगा आज आहेत कुठे विक्रम काका. हो मी ना त्यांना फोन करते. आणखी कसे आले नाही आहेत. हा जा बरं आई तू फोन कर बरं आज. असं म्हणूनच मानिनी त्यांना फोन करण्यासाठी तिथून निघून गेलेली असते. आता खरं पाहायला गेलं तर ह्या चौघांना पण मस्त प्लॅनिंग करायचं असतं. आता त्यामध्ये त्यांनी पिहूला पण इन्व्हॉल्व करून घेतलं असतं. लगेचच त्या नंदिनी म्हणते, आज उद्या ना इथे आई आणि बाबांची मस्त 38वी ॲनिव्हर्सरी आहे, मग त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला त्यांना खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे. पण इथे नको, चला चला कोणाच्या खोलीत जायचंय असं म्हणता क्षणी आता ते सगळेजण इथे पिहूच्या खोलीमध्ये जातात. आता पिहूच्या खोलीत गेल्यावर दरवाजा बंद करतात आणि हे 5 जण सुद्धा मस्त प्लॅनिंग करायला सुरुवात करतात. खरं तर आता सगळं काही पिहूच्या म्हणण्याप्रमाणे करायचं असतं, कारण पिहू थोडीशी डिस्टर्ब असते आणि तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी इथे मुद्दामूनच तिच्या आवडी निवडी त्याचबरोबर कसं प्लॅनिंग करता येईल याचा विचार करतात. आता पिहू म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर इथे ना मानिनीला जेवण खूप आवडतं, पण आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण त्यांच्यासाठी मस्त सरप्राईज प्लॅन करूयात, मस्त घर सजूयात, डेकोरेट करूयात आणि त्याचबरोबर इथे मामीला ना फुलं खूप आवडतात. तेव्हाच काव्या म्हणते, हो ठीक आहे, मग आम्ही सगळं डेकोरेशनचं पाहतो. आणि तेवढ्यातच जीवा आणि त्यासोबत पार्थ हे दोघे म्हणत असतात, मग आम्ही दोघं मस्त केकचं वगैरे पाहतो आणि चला मग आता तयारीला लागायचं आहे ना. तेव्हाच पिहू म्हणत असते, आपण ना आणखी काहीतरी करू शकतो. ते म्हणजेच की बघा, आपण लाइटिंगच्या माळा सोडू शकतो, त्याचबरोबर इथे मस्त फुलांनी डेकोरेशन करू शकतो आणि एक सरप्राईज ठेवायचं किंवा एक गिफ्ट ठेवायचं आणि त्यामध्ये चिठ्ठी लिहायची आणि ती चिठ्ठी दुसऱ्या गिफ्टपर्यंत पोहोचवेल अशी आपण तयारी करायची. आणि तेव्हाच आता जीवा इथे तिचं कौतुक करत असतो. तो म्हणत असतो, वा 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 पिहू, काय एकच नंबर आयडिया दिलीस ग तू. आणि तेवढ्यातच आता पार्थाने इथे काव्याचं थोडंसं वाजतं, कारण आता काव्या काहीतरी बोललेली असते. त्यामुळे लगेचच पार्थ म्हणतो, हा टोमणा मला होता का. तेव्हा काव्या म्हणते, मी तुम्हाला का आणि कशासाठी टोमणा मारू, काय संबंध आहे, काही संबंध नाही. त्यावर नंदिनी आणि जीवाचं सुद्धा तसं काव्या एक सुचवत असते. ती म्हणत असते, मला असं वाटतंय ना, मला एक सुचलंय, आपण ना विक्रम काकांच्या आवडीची गाणी लावूयात. त्यांना ना स्मिता पाटीलची गाणी खूप आवडतात आणि तेव्हा ते एकदा बोलता बोलता बोलले होते, मग आपण मस्त त्यांच्या आवडीची गाणी लावूयात. हो चालेल ना, ठीक आहे. तेव्हाच आता आपण दोघीजणी मस्त जेवणाचं बघूया असं नंदिनी म्हणत असते आणि लगेचच आता 5 जण सुद्धा आपापल्या तयारीला लागलेले असतात. जीवा म्हणत असतो, बरं चला चला मग मस्त आपण यादी करूयात, काय आणायचंय, कशा पद्धतीने सगळं काही प्लॅनिंग आपल्याला इथे करायचं आहे. असं म्हणूनच ते आता इथे लिस्ट बनवायला बसलेले असतात. लिस्ट बनवत असताना प्रत्येकाला आवड निवड ही जपलेली असते. मानिनीला काय आवडतं, त्याचबरोबर विक्रमरावांना काय आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी ते इथे जपत असतात. आता दार वाजलेलं असतं, दारावर टकटक असा आवाज येतो. आता ह्या सगळ्यांना वाटतं की नाही मानिनी काकू जर आले असतील तर, म्हणून हे चौघे सुद्धा तिथे आजूबाजूला लपलेले असतात आणि पिहूला सांगतात, पिहू तू एक काम कर, तू ना दरवाजा उघड. पण पिहूला थोडीशी भीती वाटत असते. पिहूला असं वाटत असतं की अरे मी जर दरवाजा उघडला आणि समोर वसुआत्या असेल तर, आणि वसुमावशी असली तर मग काय करायचं. पण तरी सुद्धा पिहू लगेचच दरवाजा उघडायला जाते आणि त्यावरती विचार करते, पण असू देत ना, आता नंदिनी वहिनी आणि त्याचबरोबर जीवादादा हे सुद्धा मूव्ह ऑन झालेले आहेत, त्याचबरोबर पार्थदादा सुद्धा. मग आता मी उगाचच आत्ता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून उगाचच नाही त्या गोष्टी नको सांगायला. म्हणजेच की मी जर वसुमावशीचं सत्य यांना सांगितलं तर पुन्हा आणखी यांच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणूनच नको, हे सगळे मूव्ह ऑन झालेले आहेत, मग मी कशाला उगाचच यांना सांगू. असं म्हणूनच आता ती दरवाजा उघडायला जाते. आता दरवाजा उघडल्याबरोबरच समोर
वसू आत्या असते आणि वसूला पाहिल्याच्या नंतर इथे ती खूप घाबरते, डोळे मोठे होतात आणि तेव्हाच अगदीच थरथर कापायला लागलेली असते वसूला समोर पाहिल्याबरोबरच. पण नंदिनी अगदीच हळूच पुढे येते आणि इथे ती पिहूचा चेहरा पाहत असते. तेवढ्यातच आता पिहू तिथून वरती पळून गेलेली असते. पिहू तर पळून गेली, पण तेव्हा अगं पिहू काय झालंय सांग तरी. आणि तेवढ्यातच ती म्हणत असते, हिला काय झालं, ही अशी का पळून गेली. आणि तेव्हा इथे वसू म्हणत असते, पण तुम्ही इथे चौघेजण काय करताय. तेव्हाच आता नंदिनी म्हणते, इथे उद्या आई आणि बाबांची 38वी ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याचीच प्लॅनिंग आपणही करत आहोत. त्यांना सरप्राईज द्यायचं आहे ना. आणि लगेचच नंदिनी म्हणते, मी आलेचा असं म्हणूनच ती आता तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आता ही अशी खोलीमध्ये गेल्यावर तिला ते सगळं आठवत असतं, ज्या दिवशी पिहूला फिट आली होती. आणि फिट आल्याबरोबरच वसूने जेव्हा तिच्या गालाला हात लावला होता आणि तेव्हा ती तिला म्हटली होती, माझ्याकडे येतेस का. तेव्हा पिहू लगेचच घाबरली होती आणि नंदिनीला मिठी मारली होती. आज सुद्धा सेम त्याच पद्धतीने झालेला आहे. जेव्हा वसू आत्याला पिहूने इथे समोर पाहिलं तेव्हा ती सुद्धा तशीच घाबरली आणि घाबरूनच तिच्या खोलीमध्ये निघून गेली. या सगळ्या गोष्टी आता नंदिनी विचार करत असते. आता नंदिनी अशी अचानकच तिथून का बरं आली यासाठी जो आपला जीवा आहे तो तिच्या मागोमाग आलेला असतो. तो म्हणतो, अगं नंदिनी काय झालंय, तू अशी लगेचच का बरं निघून आलीस. तेव्हाच नंदिनी म्हणते, नाही काही नाही, आत्ता कसं काही नाहीये, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे तणाव आणि त्यासोबतच काळजी दिसत आहे. सांग ना नंदिनी काय झालेलं आहे. हे बघ, आता आपण जरी पार्टनर नसलो म्हणजे नवरा बायको नसलं तरी सुद्धा आता आपण रूममेट आहोत की नाही, मग काय झाले हे मला तू सांगू शकतेस की नाही. तेव्हाच आता नंदिनी म्हणते, हो मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुमच्या मनामध्ये काही गोष्टी असतात आणि ते सांगण्यासाठी तुम्हाला भीती वाटते, काही दडपण येते, तर तेव्हा तुम्ही ते कसं सांगता. तेव्हाच आता जीवाला इथे ते क्षण आठवत असतात जेव्हा त्याने इथे काव्याबरोबर काही क्षण घालवलेले असतात. काव्याचं आणि जीवाचं एकमेकावर असलेलं प्रेम त्याला कधीच सांगता आलेलं नसतं हे त्याला आठवतं आणि हे त्याला आठवल्याबरोबरच तो थोडासा डिस्टर्ब होतो. पण तरी नंदिनी म्हणते, सांगा ना जीवा, जर तुमच्या मनामध्ये काही असेल आणि जर तुम्ही ती गोष्ट इतरांना सांगू शकत नसला तर काय करतं, तुमच्याबरोबर असं काही झालंय का. तेव्हाच जीवा म्हणतो, हो बऱ्याचदा असं झालेलं आहे, पण मग मला असं वाटतंय की आत्ता सुद्धा सेम पिहूच्या बाबतीत तेच आहे. पिहूच्या मनामध्ये खूप काही गोष्टी आहेत पण तिला ते सांगता येत नाहीयेत आणि मला असं वाटतंय की नाही, पिहू काहीतरी आपल्यापासून लपवते. आणखी एक गोष्ट सांगू का जीवा तुम्हाला. तेव्हाच आता तो म्हणतो, काय. आणि तेव्हाच जीवा म्हणत असतो, हो तुला तर आता मला तर आता सुचलंच आहे. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, हो तुम्हाला सुचलंय का, अच्छा मग काय असणार आहे. तेव्हा तो म्हणतो, काय म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. नाही तसं नाही, बोला काय झालेलं आहे. पण पिहूला एवढे मार्क्स कसे कमी पडले असा विचार तो करतो. आणि ते खरं सांगू का जीवा तुम्हाला, जेव्हा मी पिहूच्या खोलीत गेले तेव्हा तिने आज जी सरप्राईजिंग टेस्ट दिली होती त्यामध्ये तिला 0 मार्क्स पडले. आणि तेव्हाच जीवा म्हणत असतो, हे कसं शक्य आहे, पिहू तर एवढी हुशार आहे आणि हे होणं शक्यच नाहीये. आत्तापर्यंत तिला कधीही आउट ऑफ मार्क्स असायचे, मग आत्ताच कसं हे झालेलं आहे. तेव्हाच नंदिनी म्हणते, हो मला सुद्धा हीच गोष्ट इथे सतावत आहे, मला सुद्धा कळत नाही हे सगळं का आणि कसं झालेलं आहे. पण काय आहे ना, इथे मी तिला खूपदा विचारण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा ती काही सांगायला तयार नाहीये. मला कळत नाही नेमकं काय झालेलं आहे. आणि त्याबरोबर मी तिला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच गोष्टी इथे विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण काय आहे ना, ती इथे काही सांगायला तयारच नाहीये. मग मला कळतच नाहीये. आणि त्याचबरोबर तिच्या मनामध्ये कुठली भीती आहे, ती कुठली भीती तिला धजावते हे मला मात्र इथे समजायला तयारच नाही. तेव्हाच आता जीवा म्हणत असतो, मी एक सुचवू का. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, तुम्ही सुचवणार आहात. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, हो माहितीये तू खूप हुशार आहेस, तू अशी आहेस, तू तशी आहेस. आणि तेवढ्यातच तो एक डायलॉग मारतो. तेवढ्यातच आता नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे एवढा सिरियस विषय इथे सुरू असताना सुद्धा तुम्हाला इथे डायलॉग सुचतायत का. तेव्हा तो म्हणतो, अगं नाही माझी माय, मी तुला इथे तुझा मूड फ्रेश करण्यासाठी किंवा व्यवस्थित करण्यासाठी इथे थोडंसं फिल्मी स्टाईलने बोललो. तेव्हाच ती म्हणते, हे बघा काहीतरी लॉजिकल असं सुचवा, तुम्हाला जर काही लॉजिकल सुचत असेल तर ते सांगा. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरच्या डॉक्टरांनी किंवा घरच्या औषधांनी आपल्याला असर होत नाही किंवा विलाज होत नाही, मग अशा वेळेला काय करायचं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय करायचं. अगं काय करायचं, मस्त बाहेरचा काउन्सलर बोलवायचा, म्हणजेच बाहेरच्या औषधाने नक्कीच आपल्याला फरक पडू शकतो असं जीवा म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय म्हणजे काउन्सलर. तेव्हा तो म्हणतो, हो हे बघ बऱ्याचदा असं होतं, घरातून आपल्याला
आपल्याला कितीही काही जरी सांगितलं, कितीही समजूतदारपणा दाखवला तरी आपल्याला फरक पडत नाही. मग तेच आपण बाहेरच्याकडून घेतलं तर नक्कीच आपल्याला इथे त्याचा फरक पडू शकतो. म्हणून आपण पिहूसाठी सुद्धा सेम त्याच पद्धतीने बाहेरून काउन्सलर बोलूया. हो. आणि तेव्हाच हे बघ, काउन्सलर आला ना, ती नक्कीच आपल्यापाशी व्यक्त नाही होणार. तेव्हाच नंदिनी म्हणते, हो नक्कीच, पण हे माझ्या लक्षात कसं नाही आलं? त्यावर जीवा म्हणत असतो, कारण तू सुपर वुमन आहेस ना, तुझ्या मनातून ज्या गोष्टी विसरतात तेव्हा त्या वगळतात, तेव्हा ती मी कॅप्चर करतो, असं म्हणूनच आता दोघे सुद्धा हसायला सुरुवात करत असतात. आता इकडे मानिनी खूपच सुंदर तयार झालेली असते. एवढं छान सरप्राईज तिच्या खोलीमध्ये अरेंज केलेलं असतं. खूप लाइटिंगनी तिची खोली सजवलेली असते. या बाजूलाच मानिनीला गजरे फुलं खूप आवडतात म्हणून एका बास्केटमध्ये गुलाबाची फुलं आणि हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहिलेलं असतं. इकडे मात्र रम्याची चांगलीच फाटलेली असते. काउन्सलर येणार या भीतीनेच. आता मानिनी ती बकेट हातामध्ये घेते आणि ती बकेट हातामध्ये घेतल्यावर खूप प्रसन्न तिच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला असतो. ती म्हणत असते, वा विक्रम, आज तर खरंच एकच नंबर, एवढं सगळं काही केलेलं आहे माझ्यासाठी. आणि तेव्हाच इथे आणखी एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं असतं की आपल्या जिभेवरची चव जिथे रेंगाळते किंवा आपण सुखदुःख जिथे शेअर करतो आणि तेव्हाच त्या पंक्तीमध्ये बसलं की प्रेम वाढतं, असं तिथे मला तू येऊन भेट. मग आता कुठे बरं प्रेम वाढतं? जिथे बसल्यावर, म्हणजेच डायनिंग टेबल. म्हणूनच आता मानिनी धावतच तो तसाच बकेट किंवा बुके घेऊन धावतच डायनिंग टेबलकडे धाव घेत असते. तेव्हाच आता बाहेर पाहिल्यानंतर एवढं सगळं काही केलेलं आहे, बाप रे, आणि हसायला सुरुवात करत असते. आज तर म्हणजेच तिथे बाजूला गुलाबांच्या पाकळ्याने डेकोरेशन, छोट्या छोट्या कॅन्डल्स, त्याचबरोबर एक हट काढलेलं असतं आणि त्यामध्ये एक गिफ्ट ठेवलेलं असतं. लगेचच आता ती म्हणत असते, वा विकी, ह्या वर्षी तर खूपच सरप्राईज केलेला आहे. तेवढ्यातच धावतच हे चौघेजण येतात आणि धावतच चौघेजण आल्यानंतर ते म्हणत असतात, हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि तेव्हा लगेचच त्या मानिनी म्हणत असते, अरे काय हे. लगेचच आता इथे पार्थ मानिनीच्या जवळ जातो, तिला मिठीत घेतो आणि म्हणत असतो, आई, लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मात्र मानिनी लाजायलाच लागते. तेवढ्यातच आता सगळ्यांनी विश केल्यावर सगळेजण विचारतात, ए आई, पण हे विकी विकी कोण आहे ग? सांग सांग, काय सिक्रेट आहे? तेव्हाच मानिनी म्हणते, अरे काय हे, काय चाललंय तुम्हा चौघांचं पण? हो आई, आम्ही ऐकलंय तुम्ही विकी म्हटलेलं, सांगा ना, सांगा सांगा. अरे असं काय करताय, ते कॉलेजचे फ्रेंड आहेत ना, मग असं काय होतंय? अरे हे सगळं ठीक आहे, पण विक्रम कुठे आहेत? आणि तेवढ्यातच, आहे मी इथेच आहे राणी सरकार, असं म्हणूनच आता विक्रम किचनमध्ये मस्त एप्रॉन घालून आणि शेफच्या लुकमध्ये बाहेर आलेले असतात. आता सगळेजण त्यांना पाहिल्यावर खूपच एन्जॉय आणि हसत असतात. आता लगेचच हॅपी ॲनिव्हर्सरी बायको असं म्हणूनच मानिनीला ते मिठी मारतात आणि सगळेजण पुन्हा विक्रमला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. आता आपला रोमॅन्टिक झालेला विक्रम मात्र खूपच फिल्मी स्टाईलने मानिनीचा हात हातामध्ये घेतो आणि हात हातामध्ये घेतल्यावर तिच्यासोबत मस्त तो डान्स करायला सुरुवात करत असतो. तेव्हाच आता मानिनी म्हणते, अहो काय हे, तुम्ही आज आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे ना, मग तुम्ही एकटेच एवढं सगळं काही का बरं करत बसलेला आहात? अगं हो, एवढ्या वर्ष तूच सगळं करत आलेली आहेस ना, आणि तसंही प्रत्येक दिवस तुझाच आहे, तूच करत आहेस ना, मग एक दिवस म्हटलं तुला आराम आणि मी किचनचा ताबा घेतला, मग त्याच्यात काय एवढं, असं म्हटल्यानंतर आता सगळेजण हसत असतात आणि खूपच एन्जॉय सगळेजण करत असतात. आता मात्र, बाबा काय हे, एवढं सगळं तुम्ही केलेलं आहे? अरे हो, मी आत्ता माझ्या बायकोसाठी केलंय, पण तुमच्या ॲनिव्हर्सरीला सुद्धा तुम्हाला असंच काहीतरी वेगळं करायचं आहे, ते सुद्धा तुमच्या बायकांसाठी, असं म्हटल्यावर आता चौघांचे चेहरे खाडकन पडलेले असतात. चौघांना सुद्धा असं वाटत असतं की आता बाबा आम्हाला काय बोललेले आहेत आणि आता काय करायचं. पण ठीक आहे मानिनी म्हणते, पण काय हो झालं, एवढं एकच दिलं मला गिफ्ट आणि आणखी माझं दुसरं गिफ्ट कुठे आहे? दुसरं गिफ्ट? हां, मला माहिती आहे तुला फुलं खूप आवडतात, तुला अख्खी फुलामध्ये जरी तुला हे केलं तरी सुद्धा तुझं मन आवरणार नाहीये माहिती, म्हणूनच मी घेऊन आलोय. काय बाबा, काय घेऊन आलात? लगेचच आता विक्रम डोक्यावर घातलेली शेपची टोपी काढतात आणि त्यामध्ये गजरा लपवलेला असतो आणि तो गजरा ते लगेचच हातामध्ये काढतात आणि फिल्मी स्टाईलनेच इथे तिच्यासमोर तो गजरा इथे पकडत असतात. आता हा गजरा तर पकडलेला असतो, पण जीवा आणि नंदिनीला त्यांचा तो प्रवास, त्याचबरोबर तो गजऱ्याचा क्षण इथे आठवत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून असेच डेली रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत, इकडे रम्याने ऐकलेलं असतं
की काउन्सलर घरी येणार आहेत आणि ती म्हणत असते जर उद्या काउन्सलर घरी आले आणि त्यांनी घरी येऊन पिहूच्या मनातील काही गोष्टी काढून घेतल्या, तिने ऐकलेलं सगळ्यांसमोर जर सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हाच आता इथे वसू म्हणत असते आज घरामध्ये विक्रम आणि मानिनीच्या लग्नाचा सेलिब्रेशन सुरू आहे ना, मग ठरलं तर उद्या घरामध्ये असा तमाशा होईल, असा राडा होईल ना की सगळ्यांचेच आता चेहरे हे खाडकन उडतील आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकेल. बघ आता ही वसू काय करते ते. तर इकडे आता विक्रम म्हणत असतात अरे तुम्ही काय असं बघत बसलेला आहात, उद्या ना मस्त फ्रेंडशिप डे आहे, मग तुम्ही काय असेच बसणार आहात का? नाही ना, हे घ्या मी मस्त फ्रेंडशिप बँड आणलेले आहेत आणि तुम्ही एकमेकांच्या हातामध्ये हे फ्रेंडशिप बँड बांधा आणि एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधल्यानंतर आता तुमच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून तुम्ही करू शकता. असं म्हणूनच आता विक्रम इथे नंदिनी, जीवा आणि त्यासोबत पार्थ आणि काव्या ह्या चौघांच्या हातामध्ये सुद्धा फ्रेंडशिप बँड इथे ते देत असतात आणि हे फ्रेंडशिप बँड दिल्यानंतर सगळेजण एकमेकांकडे पाहतच असतात. आता कशा पद्धतीने इथे विक्रम काकांनी हे सगळं काही केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण खरंच मैत्रीची सुरुवात करायला पाहिजे का, असा इथे चौघांच्या मनामध्ये विचार येतो. पण प्रेक्षकांनो आता रूममेट झालेत, बेड शेअर केलाय, मग मैत्रीचा किंवा फ्रेंडशिप डेचा बँड बांधायला काय बरं हरकत आहे. चला मग उद्या पाहूयात.